मला एक प्रश्न खूप कॉमनली विचारला जातो की प्रणोती जर वांग असेल तर मेकअप कसा करायचा। आम्हाला सुद्धा पार्टीमध्ये जाताना मेकअप करायचा असतो, पण वांगचे डाग जे आहेत ते लपतच नाही, तर त्याच्यासाठी मेकअप कसा करायचा। काही काळजी करू नका, आजच्या व्हिडिओमध्ये हे शिकवणार आहे की जर तुम्हाला वांग असेल तर मेकअप कसा करायचा, कोणते प्रॉडक्ट्स वापरायचे, कसं त्या वांगला हाईड करायचं, हे आज या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे। आता बरेच जण मला विचारतात की वांग असेल तर नेमकं मी काय लावू की जाईल, तर त्याचं ट्रीटमेंट काय आहे हे मी सांगू शकत नाही की त्याच्यावरती तुम्ही काय लावलं तर जाईल, पण त्याला हाईड कसं करू शकतो, त्याला आपण लपवू कसं शकतो, मेकअप करून त्याला हाईड कसं करू शकतो, हे आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। जे पण प्रॉडक्ट्स मी आज ह्या व्हिडिओमध्ये यूज करत आहे ते सगळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टॅग केलेले आहेत। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही चेक करू शकता, मागवू शकता, ठीक आहे। आणि मागचा जो व्हिडिओ होता की वय जास्त असेल त्याच्यामध्ये मेकअप कसा करायचा, तर बऱ्याच जणांनी मला खूप चांगला प्रतिसाद दिला होता आणि बऱ्याच जणांनी असं सुद्धा म्हणलं होतं की प्रणोती तू एखाद्या जर मॉडेलला घेतली असतीस तर आम्हाला जास्त लवकर समजलं असतं किंवा कळलं असतं की ते कसं दिसतं। त्यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये मी खास माझ्या एका फ्रेंडला बोलवली आहे जिला वांगचा प्रॉब्लेम आहे, तर आज मी तिच्यावरती तुम्हाला मेकअप करून दाखवणार आहे। एक लाईव्ह एक्झाम्पल देणार आहे की वांग असेल तर त्याला आपण लपवायचं कसं, मेकअप कसा करायचा, तर आज तुम्हाला खूप डिटेलमध्ये शिकायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटला सुद्धा आज भरपूर सारे नाव आहेत सबस्क्रायबर शाउटआउटसाठी, ते सुद्धा मी देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे आणि जर पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर नमस्कार, माझं नाव आहे प्रणोती। मी मेकअप व्हिडिओज, स्किन केअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज घेऊन येत असते। जर तुम्हाला यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करायला अजिबात विसरू नका, म्हणजे तुम्हाला नक्की कळेल की माझा व्हिडिओ किती वाजता आलेला आहे। सो मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये माझी फ्रेंड अश्विनी आलेली आहे, जिच्यावरती आज मी मेकअप करणार आहे। थँक्यू अश्विनी आल्याबद्दल। आणि आज सगळ्यात आधी मी अश्विनीला फेस वॉश करायला लावलेली आहे। अगदी बेसिकपासून आपण स्टार्ट करणार आहे की स्किन केअर काय करायचं असतं मेकअप करण्याच्या आधी आणि मग मेकअप कसा करायचा आहे, ठीक आहे। तर सगळ्यात आधी त्यांनी फेस वॉश करून घेतलेला आहे, तर आता मी तुम्हाला सगळ्यात आधी एक क्लोजअप व्ह्यू दाखवते की मेकअप करण्याच्या आधी कसा आहे आणि मेकअप केल्यानंतर ती कितपत आपण त्याला कवर करू शकतो हे पहिलं आपण बघून घेऊया आणि मग आपण स्टार्ट करू। सो मैत्रिणींना, आता तुम्ही बघू शकता मेकअप करण्याच्या आधी जे वांगचे डाग आहेत ते अश्विनीच्या थोडेसे चीक्सला सुद्धा आहेत आणि नाकावरती सुद्धा आहेत, तर आपण त्यालासुद्धा कवर करणार आहे आणि एक खूप छान असा प्रेझेंटेबल मेकअप लुक करणार आहे, जे आपण फंक्शनमध्ये सुद्धा वेअर करू शकतो, इव्हनिंग पार्टीमध्ये सुद्धा वेअर करू शकतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेडिशनल मेकअप थोडासा करणार आहे। सगळ्यात आधी सुरुवात आपण करणार आहे स्किन केअरपासून। तर फेस वॉश झालेला आहे आणि आता आपण यूज करणार आहे मॉइश्चरायझर। मॉइश्चरायझरसाठी मी हा ड्यू सॉफ्ट मॉइश्चरायझर यूज करत आहे। स्किन टाईप ड्राय आहे त्यांची, तर एक चांगला मॉइश्चरायझर यूज करत आहे म्हणजे मेकअप केल्यानंतर तो ड्राय दिसणार नाही। आता मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर आपण सनस्क्रीनसुद्धा लावतो जर उन्हात जायचं असेल तर। आता मॅडम सध्या बाहेर कुठं जाणार नाही आहेत, आम्ही फक्त व्हिडिओ शूट करत आहे, त्यामुळे सनस्क्रीन लावत नाही आहे, पण जर तुम्हाला दिवसा बाहेर जायचं असेल तर सनस्क्रीन लावायला विसरू नका। स्किन केअर एक 15-20 मिनिट मेकअप करण्याच्या आधी जरी केला तरीही चालतं, म्हणजे तुम्हाला जास्त चिकटसुद्धा फील होणार नाही आणि मेकअपसुद्धा खूप चांगला बसेल। तर आता आपला स्किन केअर झालेला आहे, मॉइश्चरायझर लावून झालेला आहे आणि आता आपण सगळ्यात पहिलं लावणार आहे प्रायमर। स्किन टाईप ड्राय आहे त्यामुळे मी एक हायड्रेटिंग प्रायमर यूज करत आहे। स्विस ब्युटीचा हा रिअल मेकअप बेस प्रायमर मी यूज करणार आहे, म्हणजे ह्याच्यानं हायड्रेटसुद्धा होणार आहे आणि प्रायमरचं सुद्धा काम खूप चांगलं होऊन जाईल। त्याचे मी 2 पंप घेणार आहेत फक्त, ठीक आहे। आणि ह्याला आता फक्त इव्हनली फेसवरती स्प्रेड करून घ्यायचं आहे, ह्याला काही मसाज वगैरे करण्याची गरज नाही आहे, फक्त आपण इथे एक लेयर क्रिएट करत आहोत। त्यामुळे सगळ्यात पहिला काय करायचं आहे, प्रायमरला फक्त स्किनवरती स्प्रेड करून घ्यायचं आहे। ओके, आता आपला प्रायमर लावून झालेला आहे।
आता जेव्हा आपण मेलेस्मावरती मेकअप करत असतो, मेलेस्मामध्ये कसा एकेकांचे खूप जास्त डार्क असतात आणि एकेकांचे थोडं लाईट असतात, ज्यांची सुरुवातच झालेली असतात ती खूप जास्त डार्क नसते. ठीक आहे, तर तुम्हाला 2 प्रोडक्ट हे तुमच्या मेकअप किटमध्ये असलेच पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कन्सिलरचा पॅलेट. कन्सिलरचा पॅलेट फक्त एक सिंगल कन्सिलर नाही म्हणत आहे मी एक असा पॅलेट म्हणते आहे ज्याच्यामध्ये भरपूर शेड्स असतात. असा एक कन्सिलर पॅलेट तुमच्याकडे असला पाहिजे. आणि एक लाल लिपस्टिक. लाल लिपस्टिक कधी यूज करतो, जेव्हा जर मेलेस्माचे डाग तुमचे भरपूर जास्त डार्क असतील, खूप हायपर पिगमेंटेशन असेल, अशा वेळेस तुम्हाला रेड लिपस्टिकसुद्धा लागते. आता रेड कलरचा कन्सिलर हा शक्यतो पॅलेट्समध्ये येत नाही, त्यामुळे जर तुमच्याकडे रेड लिपस्टिक जरी असेल तरीही त्याचं काम चालतं. जर खूप जास्त डार्क झालं असेल तर तुम्ही रेड वापरू शकता आणि थोडंसं मीडियम किंवा लाईट असेल तर कन्सिलरचे शेड वापरूनसुद्धा त्याला कवर करता येतं. तर आज मी यूज करणार आहे हा मार्सचा कवर रेंजर पॅलेट. ह्याची प्राईस अराऊंड 450पर्यंत तुम्हाला भेटून जाईल. ह्याच्यामध्ये भरपूर अजून ऑप्शन्ससुद्धा आहेत. जर तुम्हाला मार्सचा नको असेल तर इनसाईडचा कन्सिलर पॅलेट वापरू शकता, स्विस ब्युटीचा वापरू शकता. भरपूर सारे ब्रँड्सचे पॅलेट्स येतात ज्याच्यामध्ये भरपूर शेड्स असतात, तर ते पॅलेट यूज करून तुम्ही कन्सिलर यूज करू शकता. ठीक आहे, आता ह्याचा मीडियम कव्हरेज आहे. मीडियम कव्हरेज म्हणजे नेमकं काय, कोणताही बेस प्रोडक्ट जो असतो त्याचं कव्हरेज डिफाईंड असतं की एक हाय कव्हरेज असतं, एकेकाचं मीडियम कव्हरेज असतं किंवा एकेकाचं लाईट कव्हरेज असतं. पण जेव्हा आपल्याला असं काही कव्हर करायचं आहे ज्यामध्ये पिगमेंटेशन भरपूर आहे, त्याच्यामध्ये मोस्टली तुम्ही हाय कव्हरेज किंवा मीडियम कव्हरेज ज्याला आपण बिल्ड करता येतं असं तुम्ही प्रॉडक्ट वापरा. तर आता हा मार्सचा जो कव्हर रेंजर पॅलेट आहे ह्याचं मीडियम कव्हरेज आहे आणि आपण ह्याला बिल्ड करणार आहे केव्हापर्यंत, जोपर्यंत ते डाग विजिबली दिसत नाहीत तोपर्यंत आपल्याला ह्याचं कव्हरेज जे आहे ते बिल्ड करायचं आहे. ते कसं करायचं मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सगळ्यात आधी मी घेतलेला आहे मार्सचा कव्हर रेंजर पॅलेट. ठीक आहे, आता ह्या पॅलेटमधला मी सगळ्यात आधी ऑरेंज कलर करेक्टर यूज करत आहे. जिथं जिथं मेलेस्माचे डाग आहेत, वांगचे जे डाग आहेत त्याच्यावरती मी ऑरेंज कलर करेक्टर यूज करत आहे. कारण अश्विनीचे जे डाग आहेत मेलेस्माचे ते मीडियम आहेत, अजून पूर्णपणे जास्त डार्क असे झालेले नाही आहेत. त्यामुळे आपण काय करणार आहे, ऑरेंज कलर करेक्टर इथे इथे आणि नोजवरती जिथं आहे मेलेस्मा तिथं आपण लावणार आहे. तर जिथं जिथं आपण करेक्टर लावलेला आहे त्याला मी ब्लेंड करत आहे. फक्त एक ब्युटी ब्लेंडर घेतलेला आहे जो डॅम्प आहे, ओला आहे, याच्यामध्ये पाणी नाही आहे. पाण्यामध्ये बुडवून पूर्ण पाणी पिळून काढलेलं आहे. तर हा ओला ब्युटी ब्लेंडर आहे आणि फक्त इथं जिथं जिथं आपण कन्सिलर लावलेलं आहे तिथे फक्त त्याला डॅप करायचं आहे. तिथं आपण ऑरेंज कलर करेक्टर लावलेला आहे तिथं मी आता एक डार्क कलरचा कन्सिलर घेणार आहे आणि त्याच्यावरती मी लावणार आहे, म्हणजे तो अजून थोडंसं न्यूट्रलाइज करणार आहे जे डाग आहेत त्याला. आता परत ह्याला आपण काय करणार आहे, ब्युटी ब्लेंडरनं ब्लेंड करून घ्यायचं आहे. आता तो जो डाग दिसत होता आता हा थोडासा न्यूट्रलाइज झालेला आहे. सगळ्यात आधी ऑरेंज लावलेला हा त्याला ब्लेंड करून घेतला आणि त्याच्यानंतर एक डार्क टोन आपण यूज केलेला आहे. लाईट टोन नाही वापरायचा, डार्क टोन यूज करायचा आहे. तुमचा जो शेड असतो त्या शेडपेक्षा एक टोन डार्क असं म्हणायचं आहे मला, की पहिला ऑरेंज लावायचा,
त्याच्यानंतर जो स्किन टोन आहे त्याच्यापेक्षा एक टोन मी इथं डार्क वापरलेली आहे. जिथं जिथं कन्सिलर आधी ऑरेंज लावला होता त्याच्यावरती मी परत एकदा डार्क कन्सिलर लावलेला आहे. आता बेस करण्यासाठी मी फाउंडेशन वापरणार आहे. मेबेलिनचा हा फिट मी फाउंडेशन यूज करत आहे आणि ह्याचा शेड नंबर आहे 330. हा शेड नंबर आहे. टॉफी असा हा शेड नंबर आहे. आता या प्रॉडक्टचा सुद्धा मी 2 पंप घेणार आहे. वाढवूसुद्धा शकता ॲज पर युअर रिक्वायरमेंट. आता ह्याला मी डॉट्समध्ये फेसवरती लावत आहे. नेकला अजिबात विसरायचं नाही. ओके, आता फाउंडेशन आपला लावून झालेला आहे. आता डोळ्यांच्या खाली जे डार्क सर्कल्स आहेत त्याला कव्हर करण्यासाठी जो अश्विनी मॅडमांचा शेड आहे तो आपण यूज करणार आहे. आणि परत एकदा जे मेलेझमाचे डाग आहेत त्याच्यावरती सुद्धा जो त्यांचा स्किन टोन आहे तो कलर आपण परत एकदा यूज करणार आहे. आता ह्याला आपण सेट करणार आहे कॉम्पॅक्ट पावडरनी. मी इथं हा मॅकचा कॉम्पॅक्ट पावडर यूज करत आहे. ह्याचा शेड नंबर आहे NC42. आणि कधी पण जे शेड आहेत ते तुमच्या स्किन टोनप्रमाणे यूज करायचा, म्हणजे मेकअप नंतर काळा दिसत नाही. बऱ्याच जणांची कंप्लेंट असते की मेकअप आमचा केल्यानंतर काळा पडतो. त्याचं मेन कारण असं आहे की तुम्ही फाउंडेशन, कन्सिलर आणि कॉम्पॅक्ट पावडर हे तुमच्या शेडचं वापरत नाही आहे, त्याच्यामुळे तो काळा दिसतो. फेसला थोडंसं डिफाईन करण्यासाठी मी कॉन्टोरिंग ब्लश हायलायटर करणार आहे. त्याच्यासाठी हा स्विस ब्युटीचा चीक एबू पॅलेट यूज करत आहे. आता बरेच जण मला विचारतात की शेड नेमका कोणता सिलेक्ट करायचा. तर मोस्टली जसे 3 टोन असतात आपले, फेअर एक असतो, मीडियम असतो आणि त्याचबरोबर डार्क स्किन असते, बरोबर. तर फेअर टोन असेल तर तुमचा कॉन्टोरिंगचा जो शेड आहे तो लाईट असायला पाहिजे. आणि जर मीडियम स्किन टोन असेल तर त्याच्यामधला कॉन्टोरिंगचा जो मीडियम शेड आहे तो सिलेक्ट करायचा. आणि डीपर स्किन टोन असेल, डार्क स्किन, सावळा किंवा त्याच्यापेक्षा पण डार्क स्किन असेल तर कॉन्टोरिंगचा शेड तुमचा हा डार्क असायला पाहिजे. आता माझ्या स्किन टोनसाठी हा डार्क कलर आहे, पण हा मी बऱ्याच वेळा खूप लाईटली यूज करते आणि ॲज अ आय शॅडोसुद्धा यूज करत आहे. पण अश्विनी मॅडमसाठी आज हा शेड जो आहे तो परफेक्ट आहे कॉन्टोरिंग करण्यासाठी. तर मी आता काय करत आहे, एक मल्टीपर्पज ब्रश घेत आहे. कॉन्टोरिंगचं पावडर घेतलेलं आहे, मॅट प्रॉडक्ट आहे आणि थोडंसं ह्याला डस्ट ऑफ करायचा म्हणजे हा एक्सेस प्रॉडक्ट येणार नाही आहे. आता कॉन्टोरिंग करताना कधीही जो तुमचा कानाचा हा लाईन आहे
इथे तुमचं कॉन्टोरिंग असं यायला पाहिजे आणि कॉन्टोरिंग वरच्या दिशेनं करायचं आहे, खाली करायचं नाही आहे. जॉ लाईनला कॉन्टोरिंग करताना खालच्या दिशेनं करायचं आहे. चीक्सला कॉन्टोर करताना वरच्या दिशेनं करायचं आहे. आता नाकाला जर थोडंसं शार्पनेस करायचं असेल तर सेम ब्रशला थोडंसं पिंच करायचं आहे आणि नाकाच्या वरती सुद्धा कॉन्टोरिंग करू शकता. आता मी हा ब्लशचा शेड घेत आहे. एक्सेस काढून टाकायचा आहे. खूप जास्त ब्लश वापरायचं नाही आहे, एकदम लाईटली वापरला तरीही चालेल. स्माइल. हायलायटर मी यूज करत आहे. एक फॅन ब्रश घेतलेला आहे आणि इथं जिथं आपलं हाड असतं, जिथं बोन असतं, त्याच्यावरती आपण हायलायटर यूज करायचं आहे. आता जो आपला बेस मेकअप झालेला आहे त्याला सेट करण्यासाठी मी यूज करणार आहे मेकअप फिक्सर. स्विस ब्युटीचा मेकअप फिक्सर मी इथं यूज करत आहे. आता आयब्रोजला सेट करण्यासाठी मी आयब्रो पॅलेट यूज करत आहे. स्विस ब्युटीचा शेप माय ब्रोज हा पॅलेट यूज करत आहे. 01 ह्याचा शेड आहे. त्यातला मी थोडासा ग्रे कलर यूज करणार आहे कारण आयब्रोज जे आहेत खूप जास्त ब्लॅक नाही आहेत, त्यामुळे आपण ग्रे यूज करणार आहे. आणि थोडंसं मी इथं आयब्रो जेलसुद्धा वापरते आहे, म्हणजे आयब्रोज तो खूप छान सेट करणार आहे. मेकअप करण्यासाठी मी हा स्विस ब्युटीचा आयब्रो पॅलेट यूज करत आहे. अल्टिमेट शॅडो पॅलेट आणि ह्याचा शेड नंबर आहे 02. तर आता सगळ्यात आधी आपण एक लाईट ब्राऊन शेड वापरूया. आता आपण काय करणार आहे, थोडंसं डार्क शॅडो घेऊया आणि आउटर कॉर्नर्सला यूज करायचं आहे. थोडंसं साडीमध्ये पिंक कलर असल्यामुळे आपण पिंक शिमर यूज करणार आहे सेंटरसाठी, म्हणजे तो आउटफिटला सुद्धा खूप छान मॅच होईल आणि लुकसुद्धा खूप छान येणार आहे. आता मी यूज करणार आहे के ब्युटीचा हा आयलाइनर.
आता नेक्स्ट मी यूज़ करणार आहे मस्कारा. मेबेलिनचा हा हायपोकल मस्कारा यूज़ करत आहे. हा वॉटरप्रूफसुद्धा आहे. आणि आता लास्टली मी यूज़ करणार आहे काजल, आणि ही काजल आहे मार्सची. ओके, सो आता अश्विनी मॅडमांचा कंप्लीट मेकअप लुक झालेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा लुक? खूप छान वाटतो. तर आणि आपण बऱ्यापैकी त्यांचे जे मेलेस्माचे वांगचे डाग आहेत ते कवर केलेले आहेत. भरपूर प्रमाणात ते कमी दिसत आहेत. तर असा तुम्ही मेकअप ट्राय करू शकता. कोणत्याही फंक्शनमध्ये हा मेकअप तुम्ही कॅरी करू शकता आणि करायलासुद्धा खूपच सोपा आहे. तर मी जी लिपस्टिक वापरली ती स्विस ब्युटीची लिपस्टिक आहे आणि ह्याचा शेड नंबर आहे 24 पर्पल विलन. हा शेड मी वापरलेली आहे. तर हे सगळे प्रॉडक्ट्स टॅग केलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला हा लुक कसा वाटला हे मला नक्की सांगायला विसरू नका. आणि तुम्हालासुद्धा जर हायपोपिगमेंटेशन किंवा वांग असं काही असेल तर नक्कीच तुम्हीसुद्धा हे मेकअप ट्राय करून बघा. खूपच सोपं आहे आणि तुम्हीसुद्धा आता करू शकता मेकअप. तुम्हाला कळालं असेल की कसं केलेलं आहे, राईट. आणि तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि आता जे सबस्क्रायबर शॉर्टआउटची नावं आहेत ते मी फटाफट घेणार आहेत. सो गाईज, माझे जे न्यू सबस्क्रायबर्स आहेत ज्यांनी रिसेंटली चॅनलला सबस्क्राईब करून त्यांचं नावसुद्धा कमेंटमध्ये लिहिलं होतं ते आहेत, थँक्यू सो मच रेश्मा निंबाळकर, मनीषा कदम, थँक्यू सो मच सुखदा, रेखा बोजा, आरती मालुसरे, कविता शेलार, अनिता पाटील, अश्विनी मोरे, संपदा कदम, सुजाता नाईक, श्रद्धा शानभाग, प्रीती, प्राजक्ता पवार, राधिका मिरजगे, नंदना सुलभा, रेखा माने, अनिता थोरात, सविता भिसे, अस्मिता मोदक, हर्षिता अँड अनिता, भावना, अनाया गुप्ते, मृणालिनी वारकर, रेश्मा, विजया जगदाळे, गीतांजली बडे, उज्ज्वला, सोनाली गायकवाड, चित्रा पराडकर, अमरीन सय्यद, सुरेखा आवटे, ममता भुते, छाया मर्चंदे, लीना फळणीकर, वर्षा मांडलिक, पल्लवी गवंडी. सो गाईज, हे माझे न्यू सबस्क्रायबर्स होते ज्यांनी रिसेंटली चॅनलला सबस्क्राईब केलं होतं आणि नावसुद्धा कमेंटमध्ये लिहिलं होतं. सो तुम्ही जरा नवीन माझा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हीसुद्धा चॅनलला सबस्क्राईब केला असाल तर नक्की चॅनलच्या खाली तुमचं नाव लिहायला विसरू नका. म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हालासुद्धा असं शाउटआउट देणार आहे. अजून भरपूर नावं आहेत जे मी सगळे नोट केलेली आहे माझ्या डायरीमध्ये, ते माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये येणार आहेत. त्यामुळे कोणाचं जर नाव मिस झालं असेल तर डोंट वरी, ते सगळे नोट केलेले आहेत. पुढच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा ते नाव येणार आहे. तर चला परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.